मुंबईमध्ये मंत्रालयाबाहेर बच्चू कडूंच्या समर्थकांनी आंदोलन केले। बच्चू कडू यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। मंत्रालयाच्या गार्डन गेटवर झालेल्या आंदोलनात अनेक दिव्यांग बांधवांनी सुद्धा सहभाग घेतला। आणि यामधूनच आपण अधिकची माहिती घेऊयात। स्वतः बच्चू कडू सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बच्चू जी, तुमची सध्या तब्येत कशी आहे? गेल्या 4 दिवसांपासून तुम्ही उपोषण करताय आणि तुमच्या उपोषणाचे पडसाद आज मुंबईत मंत्रालयाबाहेर सुद्धा पाहायला मिळाले। सरकारने दुर्लक्ष करू नये, अंत पाहू नये अशी प्रकारची व्यवस्था सरकारने 4 आंदोलन करतोय। रायगडचं आंदोलन करतोय, रक्तदान शिबिर झालंय, मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान शिबिर झालं, मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर, असे 4 आंदोलन झाल्यावरही तुम्ही आमचा आता ही 4था दिवस झाला, सरकार बोलायला तयार नाहीये। ही पद्धत थोडी आहे। साधा माहितीचा अधिकार काय, तेव्हा आम्ही कायदा काय म्हणतोय? एखादा अर्ज दिल्यानंतर 8 दिवसात त्याचं उत्तर दिलं पाहिजे। तुमचे महिने झाले, तुम्ही उत्तर झाले तयार, तुम्ही कायदा मोडताय। कायद्याचं तुम्ही काही पडलंच नाही तुम्हाला, ही चांगली गोष्ट नाही ना। एवढे अभ्यासू मुख्यमंत्री असताना त्यांनी असं वागावं हे लोकांना अपेक्षित नाहीये। कडूची अनेक नेत्यांनी म्हणजे इतर पक्षाच्या नेत्यांनी तुमची उपोषण स्थळी येऊन भेट घेतली। प्रशासनाकडून किंवा सरकारकडून कुठले नेते उपोषण स्थळी आले का, किंवा फोनवरून तरी संपर्क झालाय का? प्रशासनाकडून कलेक्टरना अर्ज केला, भेट दिलेली आहे आणि बावनकुळे जी आहे त्यांनी पण फोन केला। त्याच्यात काही तथ्य नाही, ते बोलायला मूळ मुद्द्यावर बोलायलाच तयार नाही, कर्जमाफीवर बोलायला तयार नाही, बँकेच्या मानधनावर बोलायला तयार नाही आणि आम्ही याच्यावर निर्णय घेतल्याशिवाय मागे हटणार। सरकारनं निर्णय करावा, नाहीतर आमची अंतयंत्र काढायची व्यवस्था करा। कडूजी, आता मंत्रालयाबाहेर सुद्धा खरं तर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, अनेक दिव्यांग बांधव सुद्धा सहभागी झाले होते आणि या सगळ्या आंदोलकांची आता धरपकड करण्यात आली। किती कार्यकर्त्यांची धरपकड करणार, किती करणार? तुम्ही ज्यांना त्रास दिला तर ते पेटणार आधी, विनाकारण त्रास देऊ नये पोलिसांनी। ते झाले तर इकडे आम्ही इकडे त्याचा परिणाम भोगावा लागेल। पोलीस प्रशासनाला आंदोलन करणं अधिकारच आहे आणि कायद्याचं एवढे पालन करतात तर रोज कायदे सरकार मोडतंय, त्यांचे प्रशासकीय अधिकारी रोज कायदे तोडतात, कोणावर कारवाई झाली? नक्कीच कडूजी, त्यामुळे आता तुमच्या उपोषणाची सरकार नेमकी कधी दखल घेते आणि नेमक्या तुमच्या मागण्या सगळ्या पूर्ण होतात का, याकडे आमचं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, बातचीत केल्याबद्दल। तर मुंबईमध्ये मंत्रालयाबाहेर सध्या बच्चू कडू समर्थकांनी आंदोलन केले। बच्चू कडू यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। गेल्या 4 दिवसांपासून बच्चू कडू स्वतः उपोषण करतात। त्यांची आज प्रकृती थोडी खालावल्याची सुद्धा माहिती आहे। अनेक नेत्यांनी त्यांच्या उपोषण स्थळी भेट दिली। दिव्यांगांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू आंदोलन करतात, मात्र सरकारकडून अजूनही त्यांच्या आंदोलनाची, उपोषणाची दखल घेण्यात आली नाहीये। मंत्रालयाबाहेर सुद्धा प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे आता प्रशासन, सरकारकडून काय पाऊल उचललं जातं हे पाहावं लागेल।